वसईचे माजी आमदार आणि सहकार क्षेत्रातील अग्रगण्य नाव असलेल्या डॉमिनिक गोन्साल्विस यांचे वयाच्या 93व्या वर्षी निधन झाले आहे। रविवारी सायंकाळी 6 वाजता अल्पशा आजाराने त्यांची प्राणज्योत मावळली। 2 वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते। त्यांच्या मागे ॲलन, रोहन, युरी अशी 3 मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे। BA पर्यंत पदवी घेतलेल्या डॉमिनिक गोन्साल्विस यांनी काही काळ शासकीय मध्यवर्ती प्रेसमध्ये काम केले होते। समाजवादी विचारसरणीमध्ये वाढलेल्या गोन्साल्विस यांनी जनता दलाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला। सुरुवातीच्या काळात त्यांनी पंचायत समिती सदस्य 1970 ते 1972, 13 वर्षे ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य, तर 1985 ते 1990 या कालावधीत वसई मतदारसंघाचे आमदार म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटविला। आमदारकीच्या काळात विधानसभेत मुख्य प्रतोद म्हणून काम केले। 1990च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा हितेंद्र ठाकूर यांच्याकडून पराभव झाला। सहकार क्षेत्रातही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उठविला। सोमवारी सकाळी 9:30 वाजता सांडोर येथील सेंट थॉमस चर्च येथे त्यांचा अंत्यविधी करण्यात येणार आहे। गोन्साल्विस यांच्या निधनाबद्दल राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातून दुःख व्यक्त करण्यात येत आहे। डॉमिनिक गोन्साल्विस यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले की सहकार क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या गोन्साल्विस यांनी अनेक संस्था उभ्या केल्या। राजकारणात काम करताना वडिलकीच्या नात्याने आमच्यावर टीकाही केली, तर चांगल्या कामासाठी आमच्या मागे उभे राहिले। आमच्या पिढीचे मार्गदर्शक गेल्याची भावना आहे। त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली।